कमी भांडवलामध्ये पण खूप छान व्यवसाय येत होता, कारण की लिमिटेड आयटम्स होते त्याच्यात त्यावेळेस. चांदी होलसेलमध्ये काम केलेले, चांदी रिटेलमध्ये काम केले, गोल्ड रिटेलमध्ये काम केलेले. तेव्हाचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय, पण आज जेवढं ह्या व्यवसायामध्ये सोन्याच्या दरांमध्ये, चांदीच्या दरांच्या बद्दल जो काही चढ उतार होतो आहे, तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झाले का, किंवा व्यवसायाच्या नफ्यावरती काही परिणाम? व्यवसायावर परिणाम थोडासा पडलेला आहे, पण हा काही काळ आहे. म्हणजे ही सुनामी खूप दिवस राहणार नाही. पृथ्वीवरचा जे साठा आहे सोन्याचा ते 50,000 टन आहे, जे की खाणीमध्ये आहे, अजून जमिनीखाली आहे. समुद्रातून सोनं काढायचं हे अजून कन्सेप्ट माहीतच नाही कोणाला. भारताची गरज आहे 800 टनाची सध्या, पण हे जे 50,000 टन सोनं जे आहे ते हळूहळू सोनं कमीच होणार आहे. सोन्याचं काही उत्पादन होत नाही. ग्राहकांनी दागिने खरेदी करावेत, कारण आता 22 कॅरेट 18 कॅरेट हे बरंच निघाले. मग ग्राहकांनी ह्याच्यातले दागिने खरेदी करावेत का चोख सोनं खरेदी करावं? 3 गोष्टी आहेत. तुम्ही सोनं ट्रेडिंगसाठी खरेदी करतायत का इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी करतायत, म्हणजे ॲसेट म्हणून घेतायत, याच्यावर ठरणार की तुम्ही काय घ्यायचंय ते. नमस्कार मंडळी, सोनेरी नामाच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत. मी स्मिता देशपांडे तुमचं स्वागत करते आहे. आज सोनेरी नामाचे गेस्ट आपण जसं नेहमीच ज्वेलरी इंडस्ट्रीमधल्या काही प्रतिष्ठित ज्वेलरी व्यावसायिकांना बोलवतो किंवा तज्ज्ञांना बोलवतो, तर तशापैकी आज आपले ज्वेलरीचे प्रतिष्ठित व्यावसायिक बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामधले एक प्रतिष्ठित व्यावसायिक आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवरती हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आज तो यशस्वी स्वरूपामध्ये ते माजलगाव शहरामध्ये हा व्यवसाय ते अगदी यशस्वीरित्या रन करत आहेत. तर या व्यावसायिकांचं नाव आहे श्रीयुत महेश ठोंबरे. महेश ठोंबरे सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या सोनेरी नामाच्या भागामध्ये. नमस्कार स्मिता मॅडम. येस, धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल. येस सर. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर, आता मी बघितलं की तुमचा कौटुंबिक आपला परिचय असल्यामुळे मला हेही माहिती आहे की घरामध्ये तुमच्याकडे बॅकग्राऊंड सोन्याच्या व्यवसायाचंच नाही आहे. तुम्ही सोनं तर राहू द्यायला, पण व्यवसायाचंच नाही आहे. मग अशा बॅकग्राऊंडमध्ये असताना वडील मेडिकल ऑफिसर असताना तुम्ही ह्या व्यवसायामध्ये कसे शिरलात? तसं मी अनावधानानं चालू आहे या व्यवसायामध्ये. ओके. 12वी झाल्यानंतर मी धारूरला माझं बालपण गेलेलं आहे आणि 12वी झाल्यानंतर मी ज्या गल्लीत राहतो ती सोनारांची गल्ली आहे, पूर्ण पाटील गल्ली नाव आहे तिचं. तर तिथं माझे काही बरेच सोनारांचे मित्र होते. तर मी त्यांच्याकडे बसल्यानंतर ते कारागिरांचं काम पाहून मला शिकावं वाटलं काम. ओके. आणि तिथून सुरुवात झालेली आहे. अरे वा. म्हणजे असं मी ठरून आलेलो नाही, मी अनावधानानं चाललेले. अच्छा. अनावधानानं आलेले आणि योगायोगानं पुढे अशा गोष्टी घडत गेल्यात किंवा आज इथपर्यंत आलेलो आहे मी. हे सगळं म्हणजे पूर्वजांचीच पुण्य आहे म्हणायचं हे, की मी ह्या सोनेरी क्षेत्रात आहे त्याच्यात. अच्छा सर, हा व्यवसाय सुरू करताना महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन आपल्याला किंवा कोणाचं लागतं, तर हे मार्गदर्शन तुम्ही कुठून घेतलं? तसंच तुम्हाला ह्या प्रत्येक व्यवसाय सुरू करताना भांडवल लागतं, मग ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कुठून आणल्या आणि कशा लावल्या? तर भांडवलाचं जे आहे ते मला सुरुवातीला माझ्या लहान्या काकांनी दिलेलं भांडवल. सुरुवात तिथून सुरुवात झालेली. त्यावेळेस भांडवल खूप लागत नव्हतं त्या काळामध्ये. 1998ला ज्यावेळेस चालू केले त्यावेळेस कमी भांडवलामध्ये पण खूप छान व्यवसाय येत होता, कारण की लिमिटेड आयटम्स होते त्यावेळेस. आणि याचं जे मार्गदर्शन आहे मला ते मी याच्यामध्ये कारागिरी पण शिकलेले, 2 वर्ष कारागिरी शिकलेली. चांदी होलसेलमध्ये काम केलेले, चांदी रिटेलमध्ये काम केले, गोल्ड रिटेलमध्ये काम केलेले. हे माजलगावातच घेतलं? नाही, मी कोल्हापूरला, नगरला आणि सोलापूर, तुळजापूर अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असं 4 वर्ष काम शिकून नंतर मग मी व्यवसायाला सुरुवात केलेली. 1998. तुमचे व्यावसायिक गुरु वेगळे आहेत? व्यावसायिक गुरु वेगळे आहेत आणि त्यांच्याकडनं शिकून मग तुम्ही ह्या निर्णय घेतला की माझा. तुम्ही त्यावेळेस सोन्याचा भाव वगैरे पण ह्या काही आज जसं सोन्याच्या भावाचा अवडंबर माजलेले तसं नसेल ना? त्या अजिबात नव्हतं. परिस्थिती खूप वेगळी असेल त्याच्यामध्ये. मग तुम्ही तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये हा व्यवसाय सुरू करताना एकटेच होतात आणि टीम त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर काही होती का टीम नंतर आली? सुरुवातीला एकटाच होतो मी. सुरुवातीला एक कारागीर आला आणि एक मुनी म्हणून एक आले. अशा आम्ही 3 जण जवळपास 2017 पर्यंत आम्ही 3 जणच होत होतो. बरं. मग नंतर ज्यावेळेस कोचिंग, ट्रेनिंग ह्या ज्या गोष्टी नंतर एक गोष्टी यायला लागल्या बाहेर सोशल मीडिया थ्रू, मग त्याच्यामुळे मी याच्याशी कनेक्ट झालो आणि तिथून पुढे 3 जणांची टीम आज आम्ही 2026 मध्ये 18 जण आहेत आम्ही आज. अरे वा, किती छान प्रगती. म्हणजे जवळपास 10 वर्षामध्ये तुम्ही एवढी टीम डेव्हलप केलेली आहे. मग ह्या दृष्टीने व्यवसाय पण तुम्ही तसाच डेव्हलप केलेला असेल.
मग तुम्ही जेव्हा ही टीम तुमच्याकडे 3 जणांची, आता तुम्ही म्हणतात की 20 जणांच्या जवळपास 18-20 हो. जणांच्या पासून तुमच्याकडे जाऊ. हो. मग टीम तुम्ही जेव्हा ती निवडता, हायर करता, तर तुमचा काही वेगळा दृष्टिकोन आहे का? हे टीमचं व्यवस्थापन तुम्ही कसं करताय? याचा दृष्टिकोन टीम सिलेक्शनचा जो भाग आहे, स्टाफ सिलेक्शन, तर याच्यामध्ये शक्यतो आम्ही कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलंच घेत होतो बरं. किंवा शेतीतून बाहेर पडलेली, समजा शेतातून आलेले घेत होतो. बरं बरं. म्हणजे अगोदरचे शिकलेले शक्यतो टाळतोच, कारण की जे असे कोरीपाटी असेल त्यांना शिकवायला खूप सोपं जाते. हो, अगदी बरोबर आहे. आणि महिला जर का असतील तर शक्यतो हाऊसवाईफ असतील त्यांनाच घेत होतं. बरं. तर त्या जर का असतील का त्या खूप कोचेबल असतात, महिलांना पटकन लक्षात येते की आपलं जॉब टायटल काय आहे ते, आणि अशामधूनच सिलेक्शन करतो. आणि मला वाटतं महिला थोडं जबाबदारीने पण काम करतात. होय होय होय. बरं. आणि मग फ्रेश तुम्ही इथं टीम घेत होतात आणि पण काम तर जोखमीचं होतं. मग ह्या जबाबदारीचं तुम्ही कसं त्यांना व्यवस्थापन किंवा मार्गदर्शन केलं? नाही, याच्यामध्ये सुरुवातीला तर सॉफ्टवेअरचा बराच हातखंड आहे ह्याच्यात. ओके. माझं योग चांगले की माझे जे गुरु आहेत अनिल दंडे सर, त्यांनी मला रिकमेंड केलं. ॲक्मे इन्फिनिटी म्हणून साताऱ्याची कंपनी आहे. बरं. ते सॉफ्टवेअर घेतलं. एक सॉफ्टवेअर मध्ये इन्व्हेंटरी प्रॉपर मॅनेज होतीये. अच्छा. आणि स्टाफ मॅनेजमेंट जर का आहे विषय, तर त्यांना डेलिगेट केले वेगवेगळे कामं, की कोणी कोणते कामं, कोणी कोणते कामं करायचे, तर परफेक्ट होऊन जाते ते काम. ओके. पण हे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे त्यावेळेस ते सॉफ्टवेअर म्हणजे हे तुमच्यासाठी तर नवीनच असेल. हो, नवीन होतं. मग तुम्हाला पण हे शिकावं लागलं? शिकावं लागलं की सुरुवातीला शिकावं लागलं. सर, आता कसं आहे ना की तेव्हाचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय आणि आताच्या व्यवसायामध्ये खूप सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये खूप फरक पडला. म्हणजे तसं माझं म्हणणं आहे की त्या वेळेसच्या काळानुसार तो रेट जास्तच असतो तिथे. पण आज जेवढं ह्या व्यवसायामध्ये सोन्याच्या दरांमध्ये, चांदीच्या दरांच्या बद्दल जो बागुलबुवा तयार झालेला आहे किंवा जो काही चढ उतार होतो आहे, तर आपल्याला तुम्हाला आता ह्या सध्या व्यवसायाच्या मध्ये ह्या चढ उताराचा तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झालाय का किंवा व्यवसायाच्या नफ्यावरती काही परिणाम झालाय का? व्यवसायावर परिणाम नक्कीच झालेला आहे. भाव अचानकपणे वाढलेले. तर 80,000चं सोनं आज 1 वर्षापूर्वी 80,000 सोनं असणार आज 1,50,000च्या घरात आहे. नक्कीच आहे. व्यवसायावर परिणाम थोडासा पडलेला आहे, पण हा काही काळ आहे. म्हणजे ही सुनामी खूप दिवस राहणार नाही. अच्छा. एक भाव स्थिर होतील, पण दरवर्षी 25% सोन्याची वाढ राहणारच झाली भावामध्ये. ते तर लोकांना पण ऍग्री करतातच लोक, आणि लोकांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, ग्राहकांनी, किंवा आज सोनं महाग आहे, पण सोनं ज्यावेळेस 80,000 रुपये पण होतं तोळा, ज्यावेळेस 50,000 रुपये पण तोळा होता, त्यावेळेस पण ते तुम्हाला घेताना महाग वाटत होतं, जे की आज स्वस्त वाटायला लागले. बरोबर आहे. तर घेताना सोनं महागच असते, 1 वर्षानं सोनं स्वस्त वाटतंय, 6 महिन्यानंतर स्वस्त वाटतंय सोनं. म्हणजे हा मला असं वाटतं की आपण ह्या दृष्टिकोनाला, ह्या गोष्टीला रेट वाढतो आहे हे बघण्यापेक्षा मौल्यवान धातू आहे त्याच्यामुळे त्याचं मूल्य वाढतच राहणार आहे, या दृष्टिकोनाने बघितलं तर आपल्याला, जसं तुम्ही अनिल दंडे सरांचा, तर त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन असंच केलेलं की तुमच्याकडे जो आहे तो धातू प्रेशियस धातू आहे आणि तुम्ही त्या व्यवसायाला अरे आता कसं करू, संकट म्हणून न पाहता अपॉर्च्युनिटी म्हणून पाहणं गरजेचं आहे. हे मी पण दंडे सरांकडून हा मार्गदर्शन नेहमी घेते. त्याची आकडेवारी अशी सोन्याची की सध्या पृथ्वीवरचा जे साठा आहे सोन्याचा, ते 50,000 टन आहे पृथ्वीवरचं सोनं, जे की खाणीमध्ये आहे, अजून जमिनीखाली आहे. अजून समुद्रातून सोनं काढायचं हे अजून कन्सेप्ट माहितच नाही कोणाला, किंवा अजून तंत्रज्ञान तितकं विकसित झालेलं नाहीये की त्याचा खर्च नंतरची गोष्ट आहे ती. तर 50,000 टन सध्या सोनं आहे, 45,000 ते 50 टन. पण याच्यात असं आहे की भारताला त्याचं वर्षाला खप आहे 5,000 टनाचा जगाचा. त्यातलं विकलं जाते 5,000 टन खाणीतून बाहेर येऊन. भारताची गरज आहे 800 टनाची सध्या. भारत 800 टन सोनं खरेदी करते. पण हे जे 50,000 टन सोनं जे आहे ते हळूहळू सोनं कमीच होणार आहे. सोन्याचं काही उत्पादन होत नाही, आहे ते खाणीतून सापडलं जाते. मग हे वरचीवर सोन्याचा साठा कमीच होणार आहे, सोन्याचे भाव वाढतेच राहणार आहेत. त्याच्यामुळे आजचा भाव आज महाग वाटतंय, पण 1 वर्षानं स्वस्त वाटेल, 2 वर्षानं अजून स्वस्त वाटेल. मग अशी कंडिशन आहे सध्या सोन्याची. पण आता सर हे बघा, जसं रेटचा चढ उतार वगैरे सगळा होतो, साहजिकच आहे की बाजारामध्ये स्पर्धा होते. तुम्ही या स्पर्धेला कसं तोंड देताय? अच्छा, स्पर्धा आहे, आणि स्पर्धा हेल्दी कॉम्पिटिशन आहे. आणि स्पर्धा असल्यामुळं आपला पण विकास होते, जास्त आपण जागरूकपणे काम करत होतं. स्पर्धेला ठेवण्यासाठी
सोनं तर सध्या 916 HYD सगळीकडे कॉमन झालेलं आहे. म्हणजे सोन्यामध्ये वेगळं काही करता येत नाही. बरोबर आहे. पण अदर फॅसिलिटी मधून आम्ही त्यांना इन्शुरन्स देतो सोन्याच्या अच्छा, खरेदीवर. अच्छा. ग्राहकांना. सध्या माजलगावमध्ये आपलीच एक पेढी आहे की जे सोन्याच्या दागिन्यांना इन्शुरन्स देते, बरं. की दागिने जर का चोरीला गेले तर त्याचा क्लेम करता येते. म्हणजे ग्राहकांना खरेदी Insurance. केलेल्या दागिन्यावरती. Yes, अरे वा. yes. अच्छा. आणि आम्ही जवळपास 8 वर्षापासून इन्शुरन्स देतोय. जवळपास आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त लोकांना इन्शुरन्स दिलेला आहे. ओके. त्यापैकी 4 जणांचे क्लेम आलेत आणि 4 जणांचे क्लेम सँक्शन झालेले आहेत. अरे वा. अच्छा. विदिन 1 मंथ मध्ये सँक्शन होते. ओके ओके ओके. ही एक सुविधा आहे. परत आता सध्या आम्ही माजलगावमध्ये पहिलं आणि बीड जिल्ह्यातलं बहुधा तिसरं कॅरोटोमीटर असावं आपल्याकडं. अच्छा. की जे की गोल्ड टेस्टिंग मशीन. गोल्ड टेस्टिंग मशीन मध्ये असं आहे की जसं सोनं टाकलं त्याच्यामध्ये की त्याची प्युरिटी कळते की याच्यामध्ये सोनं किती आहे, चांदी किती आहे, तांब किती आहे. ओके. मग याच्यामुळे क्लॅरिटी वाढते, पारदर्शकता वाढते. आपण समजते त्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यामध्ये पारदर्शकता वाढते. आणि याचं पण नवीन जर का ग्राहक सोने खरेदी करायला असेल तर आम्ही लगेच सांगतो किंवा तुम्ही सोनं हे लगेच चेक करून घ्या तुम्ही. बीड जिल्ह्यामधलं हे तिसरी पेढी तुमची आहे की ज्याच्याकडे होय. कॅरोटोमीटर. अरे वा. मस्त. म्हणजे माजलगावमध्ये पहिलेच असेल. माजलगावमधले पहिलेच आहे. आतापर्यंत होय, कोणीच होय, नसेल. होय. म्हणजे माजलगाव सारख्या शहरामध्ये तुम्ही जे ब्रँड बाहेर गावी देतात ते सगळं तुम्ही सर्व माजलगावमध्ये आमच्या आतापर्यंत ठिकाणी सुरुवात केलेली आहे. हो. अरे वा. हे खूपच छान गोष्ट आहे सर. तुम्ही तुमच्या स्पर्धक कोण मानता? म्हणजे कुणी ज्वेलर्स का अजून कोणी? ज्वेलर्सवाले तर प्रतिस्पर्धी नाहीतच माझे, ते तर सहयोगीत. आम्ही ओके. एकाच व्यवसायात असल्यामुळं, बरोबर, एकाच बरोबर. गावात असल्यामुळं हां. प्रतिस्पर्धी करते. आमचे खरे प्रतिस्पर्धी आहेत किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणारे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक होतीये सध्या. हां, हां, हां. परत अजून जास्त व्याज दरानं ज्या पतसंस्था पैसे ठेवून घेतात तर ते मी माझे प्रतिस्पर्धी मानतो. किंवा ओके. लोकांनी तिकडं इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, नक्कीच त्याच्यात ग्रोथ चांगली आहे. बरोबर आहे सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि आजकाल कसं झालेलं आहे की लोन आणि EMI वरती पण बऱ्याच होय, गोष्टी मिळतात. होय, होय. आणि मग ह्या लोकांना ते म्हणजे बघा ना, घरामध्ये 4 माणसं असले तर 4ही लहान मुलांना सुद्धा शाळेसाठी आवश्यक तो मोबाईल होय. झालेला आहे. आणि मुलांना पण आयफोन तेवढाच महत्त्वाचा झालेला आहे. हो, म्हणजे घरटी 4 माणसं तर 4 मोबाईल आहेत, पुन्हा हो. 4 व्हीलर्स आहेत, पुन्हा 2 व्हीलर्स आहेत. ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या एकंदरीत ऑब्झर्वेशनमधनं असं आहे की आपला सोन्याच्या जो इंडस्ट्री आहे हो. त्यातला पैसा, खरा जो पैसा आहे तो तिकडे हो. जातोय ह्या हो, इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे हो. आपला खरा स्पर्धा त्यांच्याशी आहे. हो, बरोबर. आपल्या सोन्याच्या ज्वेलरीमध्ये कोण नाही, आपण उलट व्यावसायिक सगळे एकमेकांना सपोर्ट सपोर्ट करूनच करतो, चालतो बरोबर. गावामध्ये. हो, बरोबर आहे हो, ना हो. सर? सोने खरेदी का करतात? सोनं खरेदी श्रीमंत होण्यासाठी सोनं खरेदी करावं. बरं. हां, श्रीमंत होण्यासाठी सोने खरेदी हो, करतात. हो. म्हणजे तुमच्या दृष्टीने श्रीमंत ची काय व्याख्या आहे? म्हणजे ज्यांच्याकडे श्रीमंतीची व्याख्या अशी आहे माझ्या दृष्टीने, किंवा एखाद्या माणसाकडे किंवा एखाद्या कुटुंबाकडे 20 एकर जमीन असेल, ओके. हां. त्याचं स्वतःचं घर असेल, हं, पण त्याच्या जर का घरात नसेल हं. तो कोण त्याला श्रीमंत नाही म्हणणार. ओके. हं, हं, हां. हं, हं. किंवा तुमच्याकडे बँकेमध्ये एक 50 लाख रुपये पडून येतं, हं. पण तुम्ही ते FD चा बॉन्ड तुम्ही गळ्यात घालून नाही बाहेर बरोबर फिरू आहे, शकत ते. बरोबर आहे. हां. हो, हो. हं. तर तुम्ही श्रीमंत आहेत हे जाणवण्यासाठी, दिसण्यासाठी तुम्हाला सोनंच घ्यावं लागेल. किती छान, किती हो, छान. अगदी हो. बरोबर आहे. ते दागिने घातल्यानंतर ती हां, ती श्रीमंती मग तुम्हाला. भलेही तुमच्याकडे अकाउंटला 20 लाख असू द्या. ओके. हां. हां, हं. पण इकडे तुमच्याकडे थोडी शेती पण आहे, तुमच्याकडं घर पण आहे स्वतःचं, बरोबर आहे. आणि तुमच्याकडे सोनं पण आहे, हो, तर हो. तुम्ही श्रीमंत होता तुम्ही. अच्छा. हां. याच्यापैकी कोणतीही एखादी गोष्ट जर का कमी असेल तर तुम्ही श्रीमंत नाहीत मोजले जात. बरोबर. आणि आपल्याकडे भारतामध्ये तरी निदान सोन्याला गुंतवणूक म्हणून पण बघितलं जातं. होय. त्याच्यामुळे सोनं खरंच तुम्हाला योग्य परतावा देणारा धातू असल्यामुळे होय. त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्याने जे श्रीमंत होतात हो. हे मला मान्य आहे सर, हो. नक्की. ग्राहकांनी दागिने खरेदी करावेत, कारण आता 22 कॅरेट, 18 कॅरेट हे बरेच निघालेले. होय. मग ग्राहकांनी ह्याच्यातले दागिने खरेदी करावेत का चोख सोनं खरेदी करावं सर? यात 3 गोष्टी आहेत. हं, तुम्ही सोनं ट्रेडिंगसाठी खरेदी करतायत, हं, का इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी करतायत, हं. का म्हणजे ॲसेट म्हणून घेतायत. बरं. हं, 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 ह्या हं. 3 गोष्टी आहेत, याच्यावर ठरणार की तुम्ही काय घ्यायचंय ते. हं, हं. ट्रेडिंगमध्ये जर का सोनं घेतलंय, किंवा मला आत्ता माझ्याकडे पैसे येतं आणि हं. मला 4 महिन्यानं मुलाची फीस भरायची, तर हं, हं. तोपर्यंत पैसे शिल्लक आहेत माझ्याकडे, किंवा हं. दुसरं काही काम निघालं तर मी त्यावेळेस सोनं काढेल. हं, हं. तर हं. त्याच्यामध्ये
खात्री देता येत नाही की तुम्हाला प्रॉफिट होईल का लॉस होईल ते बरोबर त्या काळापुरता. तशा वेळेस तर लोक चोख सोनच घेतात, पण त्याच्यात खात्री नाही राहत. दुसरा गोष्ट एक प्रकारे एक इन्व्हेस्टमेंटचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे एक वर्षापूर्वी एक कस्टमर आलता. त्यांनी एक तोळा सोनं घेतलं. 80,000 रुपयानं, आणि परत 3 महिन्यातच भाव वाढले. ओके. 1,10,000 रुपये झाला. त्यांनी सोनं सेल केलं. तर त्यांनी कमवले किती? 30,000 रुपये. 30,000 रुपये जवळपास कमवले त्यांनी. पण खरंच त्यांनी 30,000 कमवले का? आज त्यांना तेच जर का सोनं घ्यायचं असेल तर 1,50,000 रुपयाने घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे सोन्यातून बाहेर पडणं हे फक्त एक आपत्कालीन संकटकालीन मार्ग आहे बाहेर पडण्याचा. बरोबर. आणि एक आपल्या संसाराची स्टेपनी आहे सोनं. म्हणजे ज्यावेळेस आपलं एखादं टायर पंक्चर झालेलं असेल त्याच वेळेस सोनं आपण बाहेर काढायला पाहिजे. बरोबर. आणि चोख सोने घ्यायचे का दागिने घ्यायचे ह्याच्यातला असा विषय आहे की चोख सोनं घेतलं का तर त्याचे राईट्स आहेत ते पुरुषाकडे राहतात, करत्या पुरुषाकडे राहतात की सोनं मला ठेवायचंय, हे गोल्ड लोन करायचंय का सेल करायचंय. जर का दागिन्यात जर का असेल, तुम्ही दागिना जर का स्त्रीला दिला ते करून, तर स्त्री तुम्हाला सोनं लवकर देत नाही परत ती. बरोबर आहे. तर ती विचारते तुम्हाला की तुम्हाला कशामुळे विकायचंय, कशामुळे लोन करायचंय, काय करायचंय. मग इथं बॅरियर राहते. तर याच्यामुळे सोनं आपल्याकडे टिकलं राहते. तेवढा जो वेळ आहे दागिना केले तर सोनं घरात कायम राहते. हे जर का दागिने केलेले असते, 1 तोळ्याचा दागिना केला असता त्या कस्टमरनं, तर आज 1.5 लाख रुपयात पण त्यांच्या घरात राहिलेले असतात. हो, बरोबर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की जर गुंतवणुकीच्या दृष्टीने बघितलं तर दागिन्यामध्येच करावं. दागिन्यामध्येच करावी. लॉंग टर्म गुंतवणूक जर का असेल तर दागिन्यामध्ये. पण त्याचा पण असं त्याच्यामध्ये परतावा मिळताना आता बऱ्याच ज्वेलरीज म्हणजे ग्राहकांची तक्रार असते की त्याच्यामध्ये कमी येतं, म्हणजे त्यांचे सोन्याचे काय म्हणतात मजुरी कमी येते, टॅक्स कमी कटतात. मग म्हणजे जर घेताना 1.5 लाखाला त्यांनी दिलेले असले तर त्याच्यामध्ये कटिंग होऊन त्यांच्यामध्ये हातात पैसा कमी येतो. मग अशा वेळेस तुम्ही कसं समाधान करता? तर त्यांचं जे मजुरी आणि जीएसटी आहे का, याच्यामुळे सोनं सिक्युअर राहते घरामध्ये. बरं. की हे नुकसान होतंय म्हणूनच सोनं घरामध्ये राहते. जर का नुकसान नाही आलं तर लोकांनी लगेच विकतील सोनं, परत ते पैसा राहणार नाही जवळ. बऱ्याच कस्टमरला आज वाटतंय किंवा भाव आपण कमी झाले की नंतर घेऊ, पण ते पैसा तोपर्यंत राहतंय का त्यांच्याकडे. म्हणजे आज जर का आपल्याकडे 5 लाख रुपये असतील तर मग यांनी मागितले, ह्या पाहुण्याने मागितले 50,000 दिले, मग मी मोबाईल घेतला 20,000 रुपयाचा, परत याला दिले, ते पैसे लाख रुपये कमी होते 6 महिन्यामध्ये. 5 लाखाचे 4 लाख रुपये होते. मग भाव कमी झाल्यापेक्षा आहे त्या भावानं जर का सोनं घेतलं तर ते जास्त फायदेशीर राहते. ह्याच्याकरता काही बऱ्याच ज्वेलर्सकडे गुंतवणुकीच्या काही योजना असतात. आपल्याकडे तशी काही आहे का? SIP म्हणून एक आहे स्कीम. तर त्याच्यामध्ये असं SIP मध्ये की तुम्ही पैसे तुम्हाला त्यात गुंतवता येते किंवा 5,000 रुपये महिना, 10,000 रुपये महिना. तर त्याच्यात असं बायफर्केट केलेलं आहे आम्ही सॉफ्टवेअरमध्ये की तुम्ही 10,000 रुपये जर का आज दिले तर तुम्ही त्याच्यामध्ये तितक्या रुपयाचं सोनं त्या दिवशीच्या भावानं बाजूला पडते. अच्छा, म्हणजे जसं शेअर्स मध्ये SIP आहे तशी सोन्यामध्ये पण SIP आहे. अच्छा, इन केस 2-3 महिन्याने भाव कमी झाले वाटले तर आपण 2-3 इन्स्टॉलमेंट जास्त भरू शकतो, पुढच्या पण इन्स्टॉलमेंट भरू शकतो, जेणे की सोनं याचा परतावा बऱ्याच कस्टमरला मी गेल्या वेळेस पाहिलेलं आहे की आता सध्या पण पाहतो किंवा वार्षिक वाढ त्यांची 30%, 40% त्यांना प्रॉफिट मिळाले आहे त्याच्यामध्ये. अच्छा, बर. म्हणजे BC मध्ये तुम्ही SIPच्या योजनेमध्ये. SIP मध्ये. अच्छा. आता तुमचं काय म्हणणं आहे सर, भविष्यात सोन्या चांदीचे भाव असे वाढतच राहतील का स्थिर राहतील? सध्या तरी इराण, अमेरिका, इस्रायलच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जसे स्टेटमेंट आहेत ट्रम्पचे त्यानुसार भाव कमी जास्त व्हायला लागले. तर पण हे जर का काळ जर का गेला तर भविष्यात भाव स्थिरच राहतील आणि त्याची नैसर्गिक जी वाढ आहे दरवर्षी होणारी ती चालूच राहणार परत. अच्छा, म्हणजे आता तसं बघायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये चढउतार झाले की म्हणजे तिथलं शेअर मार्केटमध्ये चढउतार म्हटले की सोन्याच्या भावामध्ये, चांदीच्या भावामध्ये चढउतार होत होते. पण आता युद्धजन्य परिस्थिती जशी सगळीकडे झालेली आहे तर तसं त्याच्यामध्ये हा काही जाणवत नाहीये. तर मग हा बदल कशामुळे? की तर याच्यामध्ये असं आहे की पूर्वी भाव जर का सोन्याचे भाव वाढले असेल तर शेअर मार्केट खाली असायचं, शेअर मार्केट जर का वाढलं तर सोन्याचे भाव खाली यायचे. लोकांचं गुंतवणूक तेवढी प्रॉपर नव्हती सुरुवातीच्या काळात. पण अशात काय व्हायला लागले, लोक सगळीकडेच इन्व्हेस्ट करायला लागलेत. कोणी शेअर्स मध्ये करतात आणि काही याच्यामध्ये पण करायला लागले, सोन्यामध्ये करायला एकाच वेळेस राहायला लागली गुंतवणूक. मग ज्यावेळेस युद्ध होतंय, शेअर मार्केट ज्यावेळेस खाली येते त्यावेळेस त्यांचं लॉस प्रॉफिट
क्लिअर करण्यासाठी म्हणजे फायद्यातली गोष्ट कोणती आहे, सोनं गोष्ट आहे. मग ते सोनं सेल करून इकडचा लॉस बेअर करायला लागले ते. त्याच्यामुळे सोनं तात्पुरतं खाली येते, पण नंतर वाढतच आहे सोनं. सर, आता ह्या बिझनेसमध्ये तुमच्याकडे बॅकग्राऊंड तर काही नव्हतं, म्हणजे फॅमिली बिझनेस. तर तुम्हाला हे करताना हे फरक लक्षात आले का, की पारंपरिक बिझनेस असतो ज्यांच्याकडे व्यवसाय जो की पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय, आपण त्याला म्हणतो की ट्रॅडिशनल बिझनेस, आणि ऑर्गनाइज्ड बिझनेस, ह्याच्यामधला फरक तर तुम्हाला निश्चित जाणवला असेल. तर त्याच्याबद्दल थोडं मला सांगाल का? ठीक आहे. पारंपरिक पद्धतीनं बिझनेस अगोदर मी जवळपास 15 वर्ष केला. ओके. 15-20 वर्ष केला. पण त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पारंपरिक बिझनेसला सिस्टीम प्रोसेस काही नसते, नियम काही नसते. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यात जी ग्रोथ व्हायची का बिझनेसमध्ये ती होत नाही. अच्छा. पण ऑर्गनाइज बिझनेसमध्ये सिस्टीम असतात, प्रोसेस असतात, नियम असतात, त्याला पॅरामीटर असतात. त्याच्यामुळे बिझनेस वाढवायला खूप मदत होते. ओके. ओके. नवीन नवीन शिकायला मिळतात गोष्टी. आणि एवढं लक्षात आलं की आपण एकटे काही करू शकत नाहीत ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये. मग ऑर्गनाइज मध्ये असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं काम होते, खूप मोठ्या पद्धतीनं काम होते. म्हणजे तुमचं म्हणणं की आता जे सध्याच्या सगळीकडे म्हणतात की ऑटो पायलट मोडवरती जायला पाहिजे, ऑटो पायलट मोड, म्हणजे हा काइंड ऑफ तसाच का ऑर्गनायझर बिझनेस, म्हणजे ऑटो पायलट मध्ये जाण्यासाठी? अच्छा, हे सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे वाटचाल ह्या गोष्टींची सुरू केलेली आहे म्हणजे. अच्छा, ह्याच्यासाठी तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही सिस्टीम, प्रोसेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात. अजून काय काय करतायत सर त्याच्यामध्ये तुम्ही? म्हणजे सिस्टीम प्रोसेसमध्ये आम्ही प्रत्येकाला काम डेलिकेट केलेले आहेत. बरं. जे ते आपापले काम करतात. अच्छा. त्याचा SOP पण केलेलं आहे. ओके. आणि SOP थ्रू काम झाल्यामुळं खूप सोप्या पद्धतीनं काम करतात, खूप चांगलं काम करतात. हे सगळं करताना तुम्ही एकटेच करता आहात का, टीम आहे तुमच्या? नाही, टीम आहे. अच्छा. तर एकतर नाही तर एक तर आम्ही जवळपास 4 पार्टनर आहेत आम्ही. ओके. बरं. प्रत्येकाला जसे की आम्ही एकटाच बिझनेस करतो, तर आम्ही 4 पार्टनर आहेत. अच्छा. तर 4 पार्टनर कोणते? एक तर ऑर्गनायझेशन, ठोंबरे सराफ. अच्छा. हे पहिला पार्टनर. मग जेही काही प्रॉफिट होईल ह्याच्यात ठोंबरे सराफचा एक शेअर आहे. ओके. परत आमची टीम, अच्छा, जे आमचा स्टाफ आहे 18 जणांचा, तो त्यांचा एक शेअर आहे. हो. अच्छा. म्हणजे त्यांना एक आम्ही पार्टनर समजतो. आता हे पार्टनर कसे की टीमच्या ह्या फॅसिलिटी आहेत की त्यांना त्यांचं कामाचा मोबदला तर मिळालाच पाहिजे. मग त्यांचं कामाचा मोबदला काय, त्यांचं पेमेंट आम्ही असं आहे किंवा मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही 28-29 तारखेला पेमेंट करत होतो. अरे वा. बरं. फार क्वचित होते किंवा 1 तारीख किंवा 2 तारीख येते. ओके. 28-29 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण महिन्याचं पेमेंट करतो. अच्छा. परत त्याच्यात इन्सेंटिव्ह एक आहे. टार्गेटचे जर का पुढे सेल झाला तर त्यांना इन्सेंटिव्ह पण आहे. आणि परत ज्यांचे लग्न झाले, ज्यांचे मुलं आहेत, त्यांच्या मुलांचे एज्युकेशन फीस पण आम्ही देतो त्याच्यामध्ये. ठोंबरे सराफमधून त्यांना मिळते. आणि याच्या उपर त्यांना मालकी पण आहे. ओके. ते त्या सेक्शनचे मालक आहेत, ज्यांना ज्या सेक्शन दिलेले आहेत त्यांचे पॉवर ऑफ पॅटर्न त्यांच्याकडे, ते त्या पद्धतीने काम करतात. हे झाले आमचे दुसरे पार्टनर. तिसरे पार्टनर कस्टमर. बरोबर. कस्टमरला आम्ही जे सांगितलंय की ह्या क्वालिटीचं सोनं आहे, ह्या कॅरेटचं सोनं आहे, त्याच कॅरेटचं देत होतं. म्हणजे जेवढं आम्ही त्याच्यामधून सांगितलेलं असते ती प्रत्येक गोष्ट त्यांना मिळते. ज्या कॅरेटचं सोनं आहे, HOID आहे का नाही, कॅरेटोमीटर, इन्शुरन्स, हे सगळं देतात. मग त्यांचा पण एक शेअर्स आहेत. म्हणजे त्यांना पण ॲज अ पार्टनर समजतो आम्ही. कारण की हे जर का आले, यांना मोबदला मिळालाच पाहिजे. बरोबर. जर आज 1 लाख रुपयाची वस्तू घेत असेल तर 1 लाख रुपये त्यांना मोबदला त्या सोन्यात मिळालाच पाहिजे. की असं नाही व्हायला किंवा ते सोनं 70,000चं 80,000चं असं नाही व्हायला पाहिजे. तर ते एक तिसरे पार्टनर आहे. आणि चौथं पार्टनर गव्हर्नमेंट, सरकार. तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन मधून जे नफा होतोय त्याचं त्यांना इन्कम टॅक्स आणि GST शासनाला भरलाच जातो. ते असं आम्ही 4 पार्टनर आहेत. आणि त्याच्यामुळे बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. व्हेरी गुड. आणि याच्यातली एकही गोष्टीमध्ये जर आपण दुर्लक्ष केलं तर बिझनेस चालू शकत नाही चांगल्या पद्धतीने. हे 4 पिलर आहेत. बरोबर. व्यवसायाचे 4 पिलर आहेत. अगदी बरोबर आहे. हो. आणि हे तुम्ही काटेकोरपणे सांभाळताय म्हणून आज बिझनेस, म्हणजे माजलगाव मध्ये ठोंबरे सराफ हा एक ब्रँड तयार झालेला आहे त्याच्यामुळे. आणि मला म्हणजे माझा अनुभव आहे की बऱ्याच जवळजवळच्या खेड्यांमध्ये वगैरे सुद्धा तुमच्यामध्ये कडून लोक येतात, तुमच्याकडे ग्राहक म्हणून येतात आणि खरेदी करतात त्याच्यामध्ये.
खूप छान. मला हे उत्तर तुमचं खूप आवडलं सर, की एकटेच आहात का? तर तुम्ही म्हणू शकला असतात, होय. की मी नाही, आम्ही एकटेच 4 आहे. पार्टनर आहेत. हां, पण हो, हो. तुमचे पार्टनर म्हणून तुम्ही हो, मी हो. सांगितलं तर ते हे द्या. सर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की ब्रँड जेव्हा ठोंबरे सराफ तयार झालेला आहे, हो. होतो आहे, तर ह्याच्यासाठी तुम्ही काय ब्रँडिंगसाठी किंवा मार्केटिंगसाठी तुम्ही काय-काय करता? आत्तापर्यंत एक 2-3 उदाहरणांसहित मला सांगितलं तर बरं होईल. ब्रँडिंगसाठी आम्ही असं करतो, की आता मागच्या वेळेस आम्ही संक्रांतीला उखाण्याची स्पर्धा ठेवली होती. बरं, बरं. एक उखाण्याची स्पर्धा म्हणजे संक्रांतला बाया तर बाहेर येतातच हळदी हो, कुंकवाचा. हो, हो. तर हळदी कुंकवाचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि अच्छा. उखाण्याची स्पर्धा घेतली होती. अच्छा, हां. तर त्याच्यात 1700 महिलांनी पार्टिसिपेट केलं होतं बरं. 3 दिवसामध्ये. बरं, हां. तर हे असं सोशल ॲक्टिव्हिटी पण करतो आणि ब्रँडिंग पण करतो. त्याच्यात ब्रँडिंग पण झालं आमचं. हो, बरोबर. त्या उखाण्यामध्ये असं होतं किंवा त्यात ठोंबरे सराफचं पण नाव यायला पाहिजे आणि अच्छा, म्हणजे तुम्ही दागिन्याचं पण नाव अशी यायला घातली पाहिजे होती. घेतलं होतं. ओके, हां, तर त्या हां. 1700 महिलांनी केले. म्हणजे असं सोशल ॲक्टिव्हिटी पण होतीये. म्हणजे हं. आपल्या संस्कृती पण जपली जातीये हो, उखाण्या हो. थ्रू. बरोबर आहे. हां. ह्याच्या संक्रांतमध्ये माध्यमानं हो. आणि आपलं ब्रँडिंग पण होतंय. ब्रँडिंग पण हां. होते. वाह, 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 वाह! हां. तर आणि मध्ये तुम्ही काहीतरी महिला दिनाचा पुरस्कार वगैरे पण हो, काहीतरी हो. केला होता. तर तो काय केला होता कार्यक्रम? महिला दिनाचं माजलगावमधल्या ज्या चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या महिला आहेत, हं. तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही डॉक्टर्समधल्या होत्या, काही एज्युकेशन फील्डमधल्या होत्या, काही सोशल ॲक्टिव्हिटीमधल्या होत्या. त्या सर्वांचा आम्ही एक सन्मान आणि पुरस्कार देऊन सत्कार केलेला होता. अरे वाह! हो. कारण महिला ह्याच आपला टार्गेट कस्टमर आहे. होय. आणि लहान गावांमध्ये तर आपल्याला अशा अनेक महिला दिसतात, की ज्या कष्टाने काम करतात आणि घर पण चालवतात, शेतीवाडी पण सांभाळतात आणि सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचा सन्मान करण्याची खरंच खूप गरज आहे आणि तो तुम्ही हो. सांभाळला. आणि उखाणे हा तर आपल्या लहान गावांमध्ये खूप चांगली हो, परंपरा ही होय. सांभाळली जाते. होय. अजून शहरातल्या मुलींना नाही जमत, पण गावातल्या मुलींना उखाणा लग्नामध्ये नक्कीच हो, घेणं हो, जमतं. हो. तर ह्याच्यासाठी आणि अजून काही आता सर आता अधिक महिना येतो आहे. हो. 3 वर्षामध्ये एकदा येणारा अधिक हां, महिना हो. आहे. याच्यासाठी काही तुम्ही करताय का? होय. हां. याच्यासाठी आम्ही असं करलेत किंवा अधिक महिन्यामध्ये मी ज्या गावाला व्यवसाय करतो माजलगावला, तर माजलगावलाच एक असं मंदिर आहे, की पूर्ण भारतात आहे. बरोबर. माजलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तमपुरी गाव आहे, की जिथं भगवान पुरुषोत्तमाचं मंदिर आहे. अच्छा. हां. पूर्ण भारतामध्ये एकच आहे. बरं. आणि अधिक महिन्यात भगवान पुरुषोत्तमाची पूजा करायची हे तर सर्वांना माहितीच आहे. हो. तर त्याच्यासाठी आम्ही तिथं ब्रँडिंग म्हणून आणि सोशल वर्क म्हणून दोन्हीचं असं सुरेख संगम साधून आम्ही तिथं ह्याच्यामध्ये 100 टी शर्ट, 200 तिथलच्या स्वयंसेवकासाठी 100 टी शर्ट, उन्हाळा भरपूर आहे ह्यावेळेस. हो. 100 टी शर्ट, 200 कॅप्स, बरं. परत तिथं काही टेंट आम्ही देणार आहे तिथलच्या दक्षता समितीला. बरं. हां. परत पोलीस प्रशासनासाठी पण आम्ही वेगवेगळे टेंट ठेवलेले आहेत. अच्छा. ओके. म्हणून करणार आहेत आम्ही. म्हणजे तिथे त्यांना दिवसभर हे काय यात्रा वगैरे असते का तिथे? यात्रा 1 महिन्याच्या अच्छा. यात्रेमध्ये ओके. जवळपास 50 लाखापर्यंत लोक येणार आहेत भाविक यावेळेस असा अंदाज आहे तिथलच्या लोकांचा. अच्छा. सर ह्या निमित्ताने तुम्ही आपल्या लोकांना काय आवाहन करू शकाल? कारण की तुम्ही म्हणतात की पुरुषोत्तमपुरी हे गाव म्हणजे भारतात पूर्ण एक जवळपास एक महाराष्ट्रामधलं म्हणताय तुम्ही. तर तिथे लोकांना काय आवाहन कराल येण्यासाठी, तिथं दर्शन घेण्यासाठी? की भारतामध्ये एकमेव मंदिर असं आहे की जे माजलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तमपुरी गावामध्ये आहे. भगवान पुरुषोत्तमाचं मंदिर आहे की सर्वांनी तिथं यावं. यावर्षी उन्हाळा भरपूर आहे, त्याच्यामुळे काळजी घ्यावी स्वतःची आणि दर्शनासाठी यावं. अच्छा. आणि ह्या उन्हाळ्याचाच औचित्य साधून तुम्ही तिथल्या जे सोशल वर्कमध्ये काम करतात त्या सगळ्यांची काळजी घेण्याकरता तुम्ही तिथे ब्रँडिंग सुद्धा स्वतःचं होत आहे आणि पर्पज तो ब्रँडिंगचाही होतोय आणि सोशल वर्कचा. ग्रामीण भागात परंपरा अशी आहे किंवा अधिक महिन्यात जोडवे बदलतात. जुने देऊन नवीन घेतात. बरोबर. पूर्वी अधिक महिन्यात चांदी वाढून घ्यायचे. 3 भाराचे असतील तर 4 भाराचे करायचे, अधिक करायचे. पण आता म्हणजे पद्धती बदलायला लागल्या तर आता जोडवे बदलून घेतात महिला. तर त्याच्यासाठी आम्ही एक अधिक महिन्यामध्ये पायल जोडवे महोत्सव ठेवलेला आहे. अरे वा. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या पायल्स आणि जोडवे आम्ही उपलब्ध केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये असं केलेलं आहे किंवा प्रत्येक जोडवे खरेदीवर एक गिफ्ट मिळणार आहे. अच्छा. महिलांना प्रत्येक जोडवे खरेदीवर. बरं. आणि पायल खरेदीवर पण एक गिफ्ट मिळणार आहे. हमखास गिफ्ट आहे. ओके. आणि एक लकी ड्रॉ मध्ये प्रत्येकाला एक कुपन देणार आहेत. जोडवे खरेदीवर पण कुपन राहतील. ज्यांनी पायल खरेदी करतील त्याच्यावर पण कुपन राहतील. आणि त्याचे डेली ड्रॉ काढणार आहेत आम्ही. बरं. तर जर का जोडवे खरेदीवर जर का ते ड्रॉ मध्ये जर का
तुमचा नंबर लागला तर तुम्हाला इंडक्शन शेगडी मिळणार आहे. अरे वा. प्रेस्टिज कंपनीची शेगडी आहे. अरे छान. आता जी सध्या गॅस तुटवड्यामुळे आम्ही मुद्दामून ते ठेवलेले. अच्छा. आणि पायल खरेदीवर पण एक नक्की ॲश्युअर्ड गिफ्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात शेवटी प्रत्येक दिवसाला दिवसाचा आम्ही लकी ड्रॉ काढणार आहेत. त्याच्यामध्ये ज्यांना लागेल त्यांना एक आटा चक्की देणार आहेत नटराज कंपनीची. अरे वा वा वा. खूपच छान सर. तुम्ही म्हणजे तुम्ही ह्याच्याकडे दोन्ही म्हणजे सोशल वर्कच्या ह्याच्याने बघितलं म्हटलं तर तुम्ही गॅसच्या तुटवड्याला सुद्धा सपोर्ट होईल आणि आटा चक्की म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला जर महिलांनी काही व्यवसाय जर समजा केले लहान गावाला सुरू करायचा विचार केला तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे सर. म्हणजे तुमच्या माजलगाव आणि परिसरामधले ग्राहक हे अगदी नशीबवान म्हणायचे की त्यांच्याकडे लकी ड्रॉ लागेल आणि त्यांना गिफ्ट लागेल. आता तर सर आपण थोडं कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहे आणि शेवट करताना सर तुमच्यासारख्या एका उत्तम व्यावसायिकाकडनं मला असं विचारायचं आहे की ग्राहकांना थोडी काहीतरी सोने खरेदीच्या बद्दल किंवा चांदी खरेदीच्या बद्दल काय टिप द्याल? कारण आत्तापर्यंत चांदी खरेदी करण्याच्या बद्दल लोकांचे दृष्टिकोन खूप वेगळे होते, पण आता चांदीला सुद्धा त्याच्या रेटमुळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. सोन्याला तर आहेच आहे. तर हे खरेदी करताना तुम्ही काय टिप्स द्याल त्याच्याकडे आपल्या ग्राहकांना? ग्राहकांनी सोनं खरेदी करताना हॉलमार्क सोनं घ्यावं. हॉलमार्कचं आता पुढचं व्हर्जन आलेलं आहे की HOID. बरोबर आहे. जसं गाडीला चेसी नंबर असतोय 4 व्हीलर 2 व्हीलरला, तसं आता प्रत्येक दागिन्यावर चेसी नंबर आलेला आहे. अच्छा. त्याच्या थ्रू गव्हर्नमेंटचं BIS ॲप आहे. त्याच्यावर दागिने चेक करता येतात की हे खरंच 22 कॅरेट आहेत का, हे खरंच 24 कॅरेट आहेत का. घेताना दागिने HOIDचेच घ्यावेत. बरोबर. इन्शुरन्स करून घ्यावं आणि दागिने घेतानाच कन्फर्मेशनसाठी सोनं चेक पण लगेच करून घ्यावं कॅरोटोमीटर मध्ये. आणि तुमच्याकडे पण तुम्ही बिलासहित हे विकताय सगळं? बिलासकट विकतो. GSTचं बिल आपण देतो, ह्याच्यामध्ये काय फायदा कस्टमरचा? कस्टमरचा फायदा एक तर ऑथेंटिसिटी. ओके. जे बिलावर लिहून देतो ते खरंच आहे का, बरोबर आहे, तरच बिल सांभाळता येते. इन्शुरन्स एक विषय आहे. आणि विदाऊट बिल जरी का घेतलं तर सोनं तितकं महाग जातच आहे. ओके. आज वस्तू GST मध्ये 100 रुपयाला पडती, तर विदाऊट GST मध्ये पण ती 100 रुपयालाच पडती वस्तू. आणि समजा जर चोरी गहाळ आणि दागिने चोरीला गेले तर त्याचा क्लेमही करता येते. अच्छा. बिल असेल तरच करता येते. अच्छा. बरं. त्याच्यामुळे मग तुमचा ग्राहकांना सल्ला असा असेल की जेव्हा सोनं खरेदी करतात तेव्हा तुम्ही त्याच्यावरती हॉलमार्क पण बघायला पाहिजे, HOIDचं पण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची प्युअरिटीची खात्री होते. त्याच्यानंतर तुम्ही इन्शुरन्स पण घ्यायला पाहिजे, म्हणजे सोनं जपलं जातं. बिलासहित तुम्ही घ्या, GST भरून तुम्ही घ्या. म्हणजे उद्या समजा काही नको तो प्रकार घडला तर तुमचं तिथेही सोनं सेफ राहतं असं सगळ्या ह्याच्यामध्ये. किती छान सर. आणि मग चांदी खरेदी करताना त्याच्याकडे कसं बघावं लोकांनी? चांदी हाय व्होलॅटिलिटी असलेलं मेटल आहे. ओके. की दर खूप कमी जास्त होते त्याचे. चांदी घ्यायला हरकत नाहीये, पण गरजेपुरती घ्यायला पाहिजे. अच्छा. जसं सोन्यामध्ये स्थिरता आहे तशी चांदीमध्ये नाहीये. बरोबर आहे. तर जास्तीत जास्त सोनं खरेदी करावं कस्टमरने. चांदी पण घ्यावी, पण स्थिरता त्याची कमी आहे, हाय व्होलॅटिलिटी आहे. चांदी आता सोनं 1,82,000 1,50,000 पर्यंत आले. सोनं जवळपास 20% कमी झाले, पण चांदी 40% कमी झाली. 4,20,000 जवळपास आज 2.5 लाखाच्या घरात आहे चांदी. तर 40% जास्त कमी झाली. बरोबर आहे. तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरने असं कळलं की तुमच्याकडे शॉपमध्ये आलेल्या व्यक्तीला पण कस्टमरला पण तुम्ही इतकं अशाच पद्धतीने मार्गदर्शन करतात. आणि म्हणून ह्या ग्राहकांशी तुम्ही जी रिलेशनशिप मेंटेन करताय त्याच्यावरच तुमचं व्यवसायाचं रहस्य, तुमच्या ग्राहकांशी तुम्ही जी जपलेली रिलेशनशिप आहे तेच असावं तुमच्या ह्याच्यामध्ये. सर खूप छान वाटलं सर तुमच्याकडनं, आणि हे नॉलेज घेताना आणि तुमच्या व्यवसायासंबंधी माहिती ऐकून घेताना. धन्यवाद सर, तुम्ही वेळ काढून इथे आलात त्याच्याबद्दल. धन्यवाद. महेश ठोंबरे सर यांच्याबद्दल जाणून घेतलं की ते त्यांचा व्यवसाय तिथे कसा हाताळत आहेत. त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सोन्या चांदीच्या खरेदीबद्दल, त्याच्यानंतर मार्केटिंगच्या बद्दल आणि टीम व्यवस्थापनाच्या बद्दल, ट्रॅडिशनल बिझनेस कसा पुढे न्यायचा, सिस्टीमच्यासाठी त्यांचा बिझनेस ते कसा, या सगळ्या पद्धतीने आपल्याला बिझनेसबद्दल खूप छान माहिती सांगितलेली आहे. तर भेटूया परत पुढच्या एका एपिसोडमध्ये लवकरच. धन्यवाद.